नमस्कार मंडळी, उज्ज्वल फूड रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय असं वांग जे खाऊन तुमच्या घरचे व तुमचे पाहुणे म्हणतील हे नक्की बनवलंय कसं। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करू। आज आपण काटेरी वांग्याची भरलेल्या मसाल्याची भाजी बनवणार आहोत। काटेरी वांगे ही चवीला अत्यंत चविष्ट व मध्यम लहान आकाराची असतात। ते तुम्ही पाहू शकता। मी या काटेरी वांग्याला एकदम स्वच्छ पाण्यातून असं स्वच्छ धुवून घेत आहे। आता आपण या वांग्यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊ। अशी ताजी काटेरी वांगे फ्रीज मध्ये 5-6 दिवस आरामात टिकतात बरं का। या वांग्याचा आपण देठा खर्च थोडासा भाग कट करून घेऊ। आणि वांगे चिरते वेळेस त्याचे काटे हाताला जर टोचत असतील तर ते तुम्ही थोडे थोडे प्रमाणात काढू शकता। आणि बरेच जण ते काटे चवीसाठी तसेच ठेवतात। पहा, मी देठा खर्च थोडा थोडा भाग काढून घेतलेला आहे। आता आपण ही वांगी चिरून घेऊ। चिरून घेते वेळेस एक गोष्ट येथे लक्षात घ्यायची, ती म्हणजे वांगी पूर्णतः चिरू नका। म्हणजे वांग्याला कसं मधून 4 भागामध्ये कट करून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता, मी वांग्याला मधून 4 भागामध्ये कट करून घेत आहे। आणि देठाला जोडलेला भाग हा तसाच ठेवून घेतलेला आहे मी, कारण आपल्याला या वांग्यामध्ये भरपूर प्रमाणात असा मसाला भरायचा आहे। आणि वांगी कापताना सर्वात आधी तर आतमध्ये आपल्याला कीड आहे का नाही हे तपासून घ्यायचं आहे, कारण किडलेल्या वांग्यामध्ये अळी असू शकते। त्यामुळे मी एक एक वांगे बरोबर चेक करून घेत आहे। आणि आतमध्ये थोडा जरी काळवट भाग किंवा छिद्र दिसले तर आपल्याला ते वांग भाजीसाठी घ्यायचं नाही। आता आपण हे चिरलेले वांगे काळे पडू नयेत म्हणून 10 ते 15 मिनिटे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घेऊ। तोपर्यंत आपण साहित्याकडे वळू। साहित्यामध्ये मी घेतलेली आहे एक छोटी वाटी खोबरकीस, भाजलेले शेंगदाण्यांचा कूट आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि भरपूर प्रमाणात कोथिंबीर घेतलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता, मी या ठिकाणी सुक्या खोबऱ्याचे काप न घेता खोबरकीस घेतलेली आहे। म्हणून आपण ह्या खोबरकीसला व्यवस्थित कढईमध्ये भाजून घेऊ। यांना लालसर कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊ। सुकं खोबरं किसून भाजण्यापेक्षा त्याचे काप करून तुम्ही ते भाजून वाटले तरी चालते। आणि याच पद्धतीने शेंगदाणे देखील तुम्ही असंच भाजून त्याचा कूट करून घ्यायचा। म्हणजे आपल्या भाजीचा रस्सा दाट होण्यासाठी आपल्याला खोबरकीस व शेंगदाण्याचा कूट हे एकदम बारीक वाटून घ्यायचा आहे। आपल्या खोबरकीसला मस्त असा लालसर रंग आलेला आहे। आता मी त्याला एका बाउलमध्ये काढून घेते आणि लगेच आपण खलबत्त्यामध्ये लसूण कुटून घेऊ। येथे तुम्ही पाहू शकता, मी 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत। त्यामध्ये 1 चम्मच जिरे टाकून घेते। लसूण व जिरे एकत्र कुटल्यास आपल्या भाजीची टेस्ट एकदम भारी लागेल। तुम्ही पाहू शकता, मी खलबत्त्यामध्येच लसूण व जिरे कुटून घेत आहे। जर शक्य असेल तर तुम्ही मिक्सर ऐवजी खलबत्त्याचाच वापर करा। या ठिकाणी मी लसूण जास्त बारीक न करता ओबडधोबड प्रमाणात कुटून घेतलेला आहे, कारण यामुळे आपल्या भाजीला एकदम छान अशी चव येईल। या ठिकाणी मी भाजीसाठी 2 चम्मच कांदा लसूण मसाला घेतलेला आहे, 1 चम्मच लाल तिखट, तीळ व कारळ एकत्रच कूट करून घेतलेला आहे। आणि आपल्या भाजीची चव वाढवण्यासाठी मी या ठिकाणी घरगुती मसाला वापरलेला आहे। घरगुती मसाल्याची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेल। आणि यामध्ये थोडीशी मी हळद घेतलेली आहे। आता हे मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊ। यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा चम्मच आपण मीठ टाकून घेऊ, कारण आपल्याला हा मसाला वांग्यांमध्ये भरायचा आहे। त्यामुळे मीठ पूर्णतः वांग्यापर्यंत पोहोचते। आता आपण या मसाल्यामध्ये भाजून घेतलेला थोडंसं खोबरकीस टाकून घेऊ आणि यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट देखील टाकून घेऊ। आता हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपला तयार झालेला मसाला कट केलेल्या वांग्यांमध्ये दाबून अशा प्रकारे भरून घेऊ। तुम्ही पाहू शकता, मी या कट केलेल्या वांग्यामध्ये जेवढा मसाला बसेल तेवढा दाबून या प्रकारे भरून घेत आहे। जर तुम्हाला ओला मसाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये किंचित पाणी टाकून तो मसाला ओला करून घेऊ शकता। हे मसाला भरलेले वांगे तुम्ही तेलामध्ये देखील फ्राय करून खाऊ शकता। कट केलेल्या पूर्ण वांग्यांमध्ये हा मसाला भरून झाल्यास जो मसाला उरतो तो मसाला आपण बाजूला काढून घ्यायचा, कारण तो मसाला आपल्याला नंतर भाजीमध्ये टाकून घ्यायचा आहे। आता आपण आपल्या भाजीला फोडणी देऊ। त्यासाठी कढईमध्ये 1-2 मापे तेल टाकून घेऊ। तेल तापल्यास त्यामध्ये आपण थोड्याशा मोहरी कडल्यास आपण त्यामध्ये कुटून घेतलेला लसूण व जिरे टाकून घेऊ। आता या मिश्रणाला व्यवस्थित परतून घ्यायचं। लसणाचा कलर थोडासा लालसर झाल्यास आपण त्यामध्ये भरून घेतलेले वांगे यामध्ये सोडून देऊ। तुम्ही पाहू शकता, मी एक एक वांग या तेलामध्ये हळूवार सोडून घेत आहे। बरेच जण वांग्यामध्ये मसाला भरण्यापूर्वी हे वांगे तेलामध्ये तळून घेतात। आपण तसे न करता वांग्यामध्ये मसाला भरून आपण हे वांगे तेलामध्ये फ्राय करून घेत आहोत। हे तेलात फ्राय झालेले वांगे तुम्ही तोंडी लावण्यासाठी देखील 1-2 काढून घेऊ शकता। आपल्या गॅसची स्पीड ही एकदम मंद करून आपण यावरती 2-3 मिनिटांसाठी झाकून ठेवू।
आपले हे मसाल्याने भरलेले वांगे तेलामध्ये शिजते वेळेस घाई करायची नाही, कारण यातला मसाला जेवढा मंद आचेवर भाजला जाईल तेवढा भाजीला छान टेस्ट येईल. तुम्ही पाहू शकता मी 1-2 मिनिटानंतर त्यावरचं झाकण काढून घेतलेले आहे. पुन्हा त्यांना एक वेळेस परतून त्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण कोथिंबीर टाकून घेऊ. आता आपण यामध्ये उरलेला मसाला पूर्णतः टाकून घेऊ. यामुळे आपल्या भाजीचा रस्सा मिळून येतो. लगेच आपण यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. कूट टाकून त्यामध्ये आपण जे उरलेलं खोबरकीस होतं तो देखील यामध्ये टाकून घेऊ. यामुळे आपली भाजी थोडी घट्ट होते. यांना व्यवस्थित परतून आपण यामध्ये भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकून घेऊ. आता यामध्ये आपण गरम केलेले पाणी टाकून घेऊ. या ठिकाणी मी 1 ग्लास पाणी यामध्ये टाकून घेते आणि यामध्ये फक्त गरम पाणी टाका, कारण गार पाणी टाकल्यास आपल्या तेलाची तरी मरते व आपल्या भाजीची चव बिघडते. आता आपण भाजीला 5-10 मिनिटं छान असं शिजवून घेऊ. तुम्ही बघू शकता 10 मिनिटानंतर आपली भाजी मस्त अशी शिजून झालेली आहे. जर आपल्या जेवणात अशी झणझणीत वांग्याची भाजी व सोबतीला बाजरीची भाकर असेल तर कितीही पंचपक्वान्न सुद्धा फिके वाटू लागतात या भाजी पुढं. सांगा तर मंडळी, तुम्हाला ही भाजी रसेदार आवडते का सुकी? तुम्ही पण ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. हॉटेलमध्ये जाऊन पैसे खर्च करण्यापेक्षा माझ्या मते अशा प्रकारे घरी वांग बनवून बघाच तुम्ही. अशी झणझणीत भाजी खाते वेळेस सोबतीला लिंबाची फोड व कांदा घ्यायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार.